कापूस हे विदर्भातलं महत्त्वाचं आणि नगदी पीक असल्यानं मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली जाते. अधिक उत्पादनासाठी कापसाच्या पारंपरिक लागवड पद्धतीला फाटा देत आज अनेक शेतकरी सघन कापसाच्या लागवड पद्धतीला प्राधान्य देत आहेत. त्यातीलच एक शेतकरी म्हणजे दारोडा तालुका हिंगणघाटचे प्रयोगशील शेतकरी दिलीप नानाजी पोहाणे यांनी आपल्या शेतात सघन कापूस लागवड पद्धतीचा अवलंब केला आहे. माझ्या इथे आज इथे कपाशीची जी सघन लागवड आहे या संदर्भात माहिती देत आहो. सघन लागवड आणि फुलीवर लागवड करण्यामध्ये जो फरक आहे तो असा की सघन लागवडीमध्ये एकरी झाडाची संख्या 3x1 14,400 आणि जर फुलीवर जर लावली 3x1 3x2 असं जर लावलं तर त्या झाडाची संख्या 8-9 हजार येते. त्या सघन लागवडीमध्ये हाय डेन्सिटी प्लांटेशनमध्ये जर उत्पादनाचा जर रेशो म्हटलं तर इथे 25 ते 30% वाढतो. हाय डेन्सिटी प्लांटेशनमध्ये झाडाची संख्या जास्त असल्यानंतर तिथे उत्पादन सामान्य लागवडीपेक्षा किंवा पारंपरिक लागवडीपेक्षा इथे 30 ते 40% झाडं जास्त बसल्यामुळे उत्पादनात सुद्धा तेवढाच फरक येतो. मागील वर्षी या शेतामध्ये सघन लागवड घेतली होती, त्यामध्ये साधारण 10 क्विंटलचा ॲव्हरेज आला होता. पण यावर्षी आम्ही सुरुवातीपासून चांगलं नियोजन करीत आहोत, तर यावर्षी जास्तीत जास्त उत्पादन घेऊ अशी एक अपेक्षा करतो. आणि याचं जे खत नियोजन आहे खत नियोजन सुरुवातीला टोकन केल्यावर लगेच 10-26 2 बॅग बेसल डोज आणि मायक्रोन्यूटन, परत 20 ते 25 दिवसांनी किडीचं एखादं फवारणी 19-19, त्याच्यामध्ये एक 45 दिवसांनी किडीचा रोग येतो, मावा तुडतुडे असं काही रोग असला तर त्याच्यासाठी एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक असं वापरून या कपाशीचं संगोपन करायचं. त्यापुढे एक 90 दिवसानं बोंड परिपक्व होतात. परिपक्व होण्याच्या अगोदरसुद्धा त्याला खताची आणि युरियाची सुद्धा थोडी गरज असते. खत म्हणजे साधारण एकरी 1 बॅग जर दिलं आणि युरिया तर झाडाची ग्रोथ संपूर्णपणे 1 नंबर राहून आणि उत्पादन एक साधारण 20% वाढते. जर प्रयोग शेतकऱ्यांनी जर करून बघितला आणि याच्यामध्ये एक दादालाड तंत्रज्ञानसुद्धा असंच विकसित झालेलं आहे की हाय डेन्सिटी आणि त्याच्यामध्ये गळफांदी फळफांदी काढूनही उत्पादन वाढलेले आहे. याचे अनुभवसुद्धा आपल्या शेतकऱ्याकडे आहे. तर हाच प्रयोग इथं सुद्धा आम्ही यावर्षी करणार आहोत. पारंपरिक लागवडीमध्ये कपाशीच्या पारंपरिक लागवडीमध्ये साधारण एकरी 8 ते 9 हजार 7 हजारापासून तर 9 हजारपर्यंत झाडाची संख्या असते. त्याचं सरासरी उत्पादन एकरी 6 ते 7 क्विंटल 8 क्विंटलपर्यंत येते. पारंपरिक लागवडीमध्ये 7,000 एकरी 7,000 झाडं बसतात आणि सघन लागवडीमध्ये 14,400 झाडं बसतात. पारंपरिकमध्ये 7,000ला कमीत कमी 7 क्विंटलचं उत्पादन येते. मिनिमम 15-20-30 बोंड जे 30पर्यंत जर त्याला संख्या असेल तर 7 ते 8 क्विंटलचा रिझल्ट येतो. सघन लागवडीमध्ये तेवढेच बोंड राहिले तर कमीत कमी 10 ते 12 क्विंटलचा ॲव्हरेज येतो. सघन लागवडीमध्ये 7 क्विंटल जर होत असेल तर तिथं 70,000 रुपये बाजार भावानुसार 70,000 रुपये किंमत होऊ शकते. तर सघन लागवडीमध्ये 10 ते 12 क्विंटलचं 1,20,000 सरासरी त्याच्यामध्ये 30 ते 35% उत्पादन वाढतो सघन लागवडीमध्ये. जर सघन लागवडीमध्ये उत्पादन जर वाढत असेल तर शेतकऱ्यांनी हा प्रयोग जर करायला काहीही हरकत नाही आणि हे शेतकऱ्यासाठी हा प्रयोग एक वरदान म्हणून ठरू शकतो.
आणि शेतकऱ्यांनी हा प्रयोग नेहमीसाठी करावा असं मी सांगू इच्छितो. दिलीप पोहाणे यांनी सघन कापसाच्या लागवडीसाठी कृषी विज्ञान केंद्र सेलसुराच्या शास्त्रज्ञांचं मार्गदर्शन घेतलंय. शेतकरी बंधूंनो, आज आपण हिंगणघाट तालुका जिल्हा वर्धा येथील दारोडा या गावातील प्रगतिशील शेतकरी श्री दिलीप पोहाणे यांच्या शेतात आहोत. दिलीप पोहाणे हे शेतकरी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाशी ज्यांची नाळ जुळलेली आहे असे शेतकरी आहेत, जे शिफारशी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या आणि कृषी विज्ञान केंद्र सेलसुरातर्फे ज्या शिफारशी आम्ही या शेतकरी बांधवाला सांगतो त्यासुद्धा ते चांगल्या प्रकारे ॲडॉप्ट करतात. आज त्यांनी यामधूनच आणि कृषी विभागाच्या मदतीने सुद्धा सघन कपाशी लागवड इथे आपल्या या शेतात केलेली आहे. ही लागवड त्यांनीच आता आपल्याला दिलेल्या माहितीनुसार 3 बाय 1 फूट या अंतरावरती केलेली आहे. या लागवडीमध्ये त्यांनी लागवड करत असताना जो बेसल डोज आहे तो सुद्धा त्यांनी दिलेला आहे. कपाशी या पिकाला अन्नद्रव्याचा जो डोज लागतो या भागामध्ये 100-50-50च्या ऐवजी सघन लागवड असल्यामुळे येथे जर 120-60-60 किंवा 150-60-60 150-75-75 या दोनपैकी कुठलाही डोस जर वापरला तर तो फायदेशीर ठरेल. कारण सघनमध्ये आपल्याला झाड संख्या ही जास्त असते आणि बीटी कपाशी किंवा नॉन बीटी कपाशीचं कुठलंही झाड असो त्याला बोंडाला लागणारं अन्नद्रव्य हे जर त्याला मिळालं नाही तर बोंड चांगल्या प्रकारे भरत नाही. आणि सघनमध्ये तर ते विशेषतः झाड संख्या जास्त असल्यामुळे तेथे आपल्याला अन्नद्रव्याची अत्यंत आवश्यकता असते. म्हणून शक्यतो 120-60-60 याप्रमाणेच या सघन लागवडीमध्ये आपण अन्नद्रव्य हे वापरावे. सोबतच मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो प्रति हेक्टरी आणि झिंक सल्फेट 25 किलो प्रति हेक्टरी याप्रमाणे जर दिले तर आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्याची पूर्ततासुद्धा ही खूप चांगल्या प्रकारे इथे होईल. सल्फर आपल्याला या सल्फेटमधूनच मॅग्नेशियम किंवा झिंक सल्फेटमधूनच मिळत असल्यामुळे त्याचासुद्धा आपल्याला हे सरकी भरण्यात चांगली त्याची मदत होईल. अन्नद्रव्याच्या सोबतच जेव्हा आता सघन लागवड आहे तर याच्यामध्ये 2% युरियाची फवारणी करताना थोडीशी काळजी घ्यावी लागते की उंची किती आहे आणि फुलोरा अवस्था आहे की नाही. फक्त फुलोरा अवस्था कपाशीची आली की 2% युरिया म्हणजे 200 ग्राम युरिया 10 लिटर पाण्यात मिसळून फवारायचं आणि बोंड भरण्याच्या अवस्थेत 2% DAP म्हणजे 200 ग्राम DAP 10 लिटर पाण्यात मिसळून तो फवारायचा. अशी 2% युरिया आणि DAPच्या याच्यावरती फवारणी घ्यायची. सघन लागवडीमध्ये एकदम जे काही टॉनिक किंवा इतर पाण्यात विरघळणारे जी खतं आहेत त्या खतांकडे जास्त जाऊ नये. कारण याची वाढ जी आहे 1 फुटाचंच 2 झाडातील अंतर असल्यामुळे सरळ याची वाढ होते. सघन लागवडीमध्ये एक लक्षात ठेवायचं की खालून ज्या वाढ फांद्या ज्या आहेत ज्याला आपण मोनोपोडियल ब्रँचेस म्हणतो, बऱ्याचशा ठिकाणी ह्या वाढ फांद्या येत नाहीत. त्याच्यामुळे याची सरळ चांगली वाढ होते आणि या झाडावर येणाऱ्या ज्या फळफांद्या आहेत या फळफांद्याचं चांगल्या प्रकारे येतात. मात्र एक इथे लक्षात ठेवायचं, याची उंची नियंत्रित ठेवणं आवश्यक आहे. त्यासाठी वाढ रोधकाचा वापरसुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे. सघन लागवडीचा एक मूलमंत्र आहे मित्रांनो, शेतकरी बंधूंनो, की याची वाढ नियंत्रित ठेवणे. ती कशी ठेवायची तर याच्यामध्ये जे काही डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांचं जे काही शिफारस आहे वाढ रोधक म्हणून, तर मेपिक्वेट क्लोराईड 10 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून याच्यावरती फवारायचं. सगळ्यात महत्त्वाचं आता हे केव्हा फवारायचं तर बऱ्याचशा संशोधनाच्या शिफारशी आहेत की जेव्हा कपाशीचं झाड विशेषतः सधन कपाशीचं एक 55व्या दिवशी 50 ते 55 सेंटीमीटर त्याची उंची झाल्यानंतर म्हणजे जवळपास 2 फुटाचं हे झाड झालं की तेव्हा हे वाढरोधक वापरायचं. वाढरोधक वापरत असताना त्याच्यामध्ये आपल्याला 10 मिली 10 लिटर पाण्यात आपण सांगितलं, परंतु याचा डोस बरेचसे शेतकरी मेपिक्वेट क्लोराईड हे जे आहे 10 मिली किंवा 15 मिली किंवा 20 मिली हे केव्हा वापरायचं तर एक लक्षात ठेवायचं की शेंड्यापासून खालपर्यंतचा जो चौथं पान आहे, चौथ्या आणि 5व्या पानामधलं जे अंतर आहे हे 3 इंचापेक्षा जर जास्त असेल तर तिथे 15 मिली चमत्कार किंवा 15 मिली मेपिक्वेट क्लोराईड हे वापरायचं आणि 4 इंच जर असेल तर 20 मिलीचा डोस तिथे वापरायचा आणि जर 3 इंचापेक्षा कमी असेल तर फक्त 10 मिलीचाच डोस वापरायचा. शक्यतो 60व्या दिवशी हे 55 ते 60व्या दिवशी हे निरीक्षण करून ही फवारणी घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर पुन्हा 20 दिवसाने पुन्हा एक वेळ निरीक्षण करायचं. शेंड्यापासून चौथ्या आणि 5व्या पानाचं अंतर थोडंसं बघायचं आणि त्यानुसार आपण मेपिक्वेट क्लोराईडची फवारणी करायची आणि
80 ते 100व्या दिवशी तिसरा एक वाढरोधकचा डोस देत असताना जर आपल्याला असं वाटतंय की आता आपली उंची खूप जास्त वाढलेली आहे, तर अशा अवस्थेत क्लोरिमिक्वेट क्लोराईड जे मार्केटमध्ये लिओसिन नावाने आहे त्याचा 1.5 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून ते फवारायचं. 1.5 मिली मोजत असताना जे आपल्याला मेडिकलवर एक 5 रुपयाचं शेतकरी बंधूंना इंजेक्शन मिळते, ते इंजेक्शनमध्ये घेऊन एक्झॅक्ट 1.5 मिलीच लिओसिन हे घ्यायचं आणि 10 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करायची. हे सधन किंवा सघन जे आपण लागवड म्हणतो याच्यामध्ये वाढ कंट्रोल करणं आवश्यक याच्यासाठी आहे, कारण याच्यापासून आपल्याला एक 35 ते 40च बोंड आपण प्रत्येक झाडापासून कमीत कमी वेचू शकतो. आणि आपल्याला जे काही आपण अन्नद्रव्य या कपाशीला पुरवलेले आहेत, तर या झाडांची सरळ वाढ न होता किंवा जास्त उंच वाढ न होता मर्यादित वाढ जर झाली आणि आपल्याला जेवढी अपेक्षित बोंड संख्या आहे तेवढं जरी उत्पादन मिळालं तरीसुद्धा फायद्याचं. तिसरा एक मुद्दा याच्यामधला तण नियंत्रण. तर तण नियंत्रण करत असताना कपाशीमध्ये बरेचसे तणनाशकं हे आपल्याला शिफारस झालेली आहे. त्यामध्ये जर समजा तणनाशकामध्ये जर लांब पानांचे म्हणजेच तृणवर्गीय तण असल्यास तिथे क्युझेलोफॉप इथाईल याची आपण फवारणी करू शकतो, किंवा रुंद पानाचे किंवा लांब पानाचे दोन्ही प्रकारचे तण असताना पायरीथायोबॅक सोडियम याची सुद्धा आपण इथे फवारणी करू शकतो, जे मार्केटमध्ये हिटवीड नावाने आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची त्याची शिफारससुद्धा आहे. तर या उगवण पश्चात तणनाशकाची आपण फवारणी केली तर आपल्याला तणसुद्धा नियंत्रण करता येईल. आणि तुम्हाला सांगतो शेतकरी बंधूंनो, पायरीथायोबॅक सोडियम हे जे तणनाशक आहे, जे मार्केटमध्ये हिटवीड नावाने किंवा हिटवीड मॅक्स नावाने उपलब्ध आहे, हे तणनाशक आपण पेरणीपासून 60व्या दिवशीपर्यंतसुद्धा आपण हे वापरू शकतो, अशी आपल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची शिफारस आहे. मात्र 60व्या दिवशी किंवा 45व्या दिवसानंतर तणनाशक वापरत असताना शक्यतो आपल्या तणनाशकाचं जे नोझल आहे त्यावरती हूड लावायचं, जेणेकरून ते तणनाशक फक्त जमिनीवर पडेल आणि तणांवर पडेल आणि बाकीच्या इतर पिकांना किंवा इतर शेतकरी बंधवांच्या पिकांना त्याचं नुकसान होणार नाही. तर या प्रकारे सघन लागवड कपाशीमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन व्यवस्थित करून त्याची वाढही नियंत्रित ठेवून तण नियंत्रण जर आपण केलं तर आपल्याला अपेक्षित जेवढं उत्पादन आहे तेवढं उत्पादन इथे आपल्याला निश्चितच मिळेल. सधन कपाशी लागवडीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा दुसरा मुद्दा की हे कोरडवाहू पीक आहे कपाशीचं. कपाशी 180 दिवसापर्यंत हे पीक आपल्या शेतात राहते. त्याच्यामुळे पावसाळा राहतो 120 दिवसांचा, मग उपलब्ध ओलाव्यावरतीच हे पीक पुढे वाढत जाते आणि आपल्याला उत्पादन देते. आणि नेमकं 120 दिवसानंतरच आपल्या बोंड भरण्याची अवस्था असते आणि बोंड फुटण्याची सुद्धा अवस्था त्याच वेळेस असते. म्हणून मग काय करायचं, पेरणीनंतर 1 महिन्याने म्हणजे 30 दिवसांनी शेतामध्ये खोल डवरणी करायची. खोल डवरणी म्हणजे काय, तर डवऱ्याच्या जाणकुळाला दोरी बांधून आपल्या 2 तासामध्ये खोल डवरणी करायची, जेणेकरून दोन्हीकडून आपल्याला मातीचा भर मिळेल. ही खोल डवरणी तुम्ही प्रत्येक तासात करू शकता किंवा अल्टरनेट तासात म्हणजे एक ओळ सोडून 1 तास सोडून सुद्धा आपण हे करू शकतो. परंतु प्रत्येक ओळीत जर ही खोल डवरणी केली तर आपल्या शेतात पडलेला प्रत्येक पावसाचा थेंब आपल्याला जागच्या जागी मुरवता येईल, ज्याला आपण मूलस्थानी जलसंधारणसुद्धा म्हणतो. ते सुद्धा आपल्या शेतात चांगल्या प्रकारे होईल. आणि बदलत्या वातावरणात कधीकधी असं होतं की एका 24 तासात आपल्याला 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस येतो. तर अशा अवस्थेत हा पडलेला अतिरिक्त पाऊससुद्धा तिथे सरीवरंब्यासारखी स्थिती निर्माण झाल्यानंतर शेताच्या बाहेरसुद्धा निघून जाईल. ही सरीवरंबा स्थिती फक्त आणि फक्त खोल डवरणी केल्यामुळेच आपल्याला तिथं निर्माण करता येते. आणि त्याच्यामुळे त्याच्या या पिकावर येणारी जे आकस्मिक मर हा जो रोग आहे किंवा विकृती आहे, ही विकृतीसुद्धा येणार नाही. आणि झाडसंख्या सघन लागवडीमध्ये झाडसंख्या आपल्या शेतात जास्त असते. आपल्या जमिनीच्या जलसंधारण करण्याची त्याची जेवढी क्षमता आहे त्यापेक्षा जास्त पाणी साठवल्या गेलं पाहिजे जमिनीमध्ये. आणि ते पाणी तेव्हाच साठेल जमिनीमध्ये जेव्हा आपण तिथे खोल डवरणी करून जास्तीत जास्त पाण्याचं तिथं संधारण करण्याचा प्रयत्न करू. म्हणून सघन लागवडीमध्ये खोल डवरणी करून पाण्याचं मूलस्थानी जलसंधारण करणे हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे. सर्व शेतकरी बांधवांना मी या माध्यमातून, दूरदर्शनच्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की आपले जे काही खरीपचं जे पीक आहे, हे पीकच आपल्यासाठी सगळं काही असते. तर हे पीक चांगल्यात चांगलं येण्यासाठी आपल्याला आपल्या शेतात जो आज रोजी जो पाऊस पडत आहे तो जास्तीत जास्त माझ्या शेतात कसा पडेल आणि मी त्याचं जास्तीत जास्त संधारण कसं करेल यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे. त्याकरिता कपाशी असो,
सोयाबीन असो, सोयाबीन अधिक तूर असो, हे प्रत्येक पीक असताना या पिकामध्ये आपल्याला खोल डवरणी करून जास्तीत जास्त पाणी शेतात मुरवणे हे आवश्यक आहे. यानंतर आपण तणनाशकाचा सुद्धा वापर करत आहोत. तणनाशकांचा वापर करत असताना तणनाशकांची वापर करताना जी काळजी घ्यावी लागेल ती सुद्धा घेणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर कीटकनाशकांचा सुद्धा आपण वापर करत असताना कमीत कमी आपल्याला जे कोरोनाने बरंच काही शिकवलं, तर त्या माध्यमातून जे मास्क आपण म्हणतो, तर मास्क लावून सुद्धा आपण जर फवारणी केली तरीसुद्धा आपल्याला ते फायदेशीर ठरेल. तर अशा प्रकारे तणनियंत्रण करून, जलसंधारण करून आणि सर्वात महत्त्वाचं सोयाबीन असो, कपाशी असो, फुलोरा अवस्थेत 2% युरियाची फवारणी आणि सोयाबीनमध्ये शेंगा लागण्याच्या अवस्थेत आणि कपाशीमध्ये बोंड भरण्याच्या अवस्थेत 2% DAPची फवारणी करण्याचं आवाहन मी इथे आपल्या या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना करतो. इतर शेतकऱ्यांनी देखील सघन लागवड पद्धतीनं कापसाची लागवड केली तर निश्चितच त्यांना कापसाचं भरघोस उत्पादन मिळू शकतं, यात दुमत नसावं.